एकदा अशी ब्रॉकली बनवून तर बघा, मग कळेल तुम्हाला. तर मी आज बनवणार आहे ब्रॉकली टिक्का. त्यासाठी लागणार आहे आपल्याला चिरून घेतलेली ब्रॉकली, त्याच्यासोबत लागणार आहे चक्का. चक्का म्हणजे हंकट बरं का. तर तुम्हाला मिळालं हंकट तर घेऊन या, किंवा मग दही आपलं टांगून ठेवलं तरी चालेल. त्याच्यासोबत लागणार आहे आपल्याला बेसन, घरचे मसाले. सिंपल रेसिपी आहे. त्यासाठी पाणी उकळत ठेवायचं, त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली ब्रॉकली ठेवायची आहे. ती जरा वेळ वाफेला शिजत ठेवायची आहे. जराशी शिजल्यासारखी वाटली म्हणजे 80% शिजली हवी. आणि त्यानंतर तुम्ही कलरसुद्धा बघू शकता, त्याचा किती सुंदर डार्क ग्रीन कलर आला आहे ब्रॉकलीला. त्यानंतर खाली हे शिजलेलं पाणी राहिलेलं आहे, ते तुम्ही सूपसाठी किंवा अगदी भात शिजवण्यासाठी सुद्धा वापरू शकता. मी तेच केलं होतं. त्यानंतर थोडंसं तेल टाकून त्याच कढईमध्ये आपण आपलं बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे. मी जरा जास्त बेसनपीठ घेतलं होतं की नंतर मी परत एकदा बनवण्यासाठी ते डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. तर ही मी उकडून घेतलेली ब्रॉकली आहे, जी 80% उकडली होती. त्यामध्ये भाजून घेतलेलं बेसन टाकलेलं आहे. त्यातच आपलं हंकट 2-2 चमचे टाकायचं आहे, एक अंदाज घेऊन. त्यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिंजर गार्लिक पेस्टसुद्धा टाकू शकता, पण मी मिनिमम इन्ग्रेडियंट्समध्ये बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपले घरचे मसाले जसे की लाल तिखट, कांदा लसूण मसाला, तुम्हाला हवा असेल तर त्यामध्ये मॅगी मसाला पण टाकू शकता, पण मी नाही टाकलेला. असंच हे खूप सुंदर लागतं. त्यात मी थोडासा चाट मसाला टाकला आहे एक टँगी टेस्टसाठी. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे नंतर खूप छान असं मिक्स करून घ्यायचं. प्रत्येक ब्रॉकलीला हा मसाला लागला पाहिजे. आणि आपल्याला हे थोडा वेळ मॅरिनेट करायचं आहे. आपण चमच्यानेही करू शकता. मी आपल्या हाताने मिक्स केलेला आहे. चमच्याशी किती वेळ खेळत बसणार, त्यामुळे मी हाताने मिक्स केलेला आहे ॲज यू विश. आणि त्यानंतर थोडंसं कढईमध्ये तेल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं बटर पण घातलेलं आहे मी. आणि त्याच्यातच हे पुन्हा एकदा ही सगळी ब्रॉकली मॅरिनेट झालेली आपण त्याच्यामध्ये टाकायची आहे. आणि एक 5 ते 10 मिनिट आपण ह्याला आधी तेलामध्ये परतून घ्यायची आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिट आपण झाकण ठेवून शिजवायची आहे. 80% शिजली होती ती 10%. चला आता लेट्स एन्जॉय आवर ब्रॉकली टिक्का. अरे चमचा तर आणायचंच विसरले, थांबा जरा. A few moments later. खत्म. बाय बाय, टाटा. नहीं